आज आपण इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी या सब्जेक्टमधला लिमिट फिट्स अँड टॉलरन्स हा चॅप्टर बघणार आहोत आणि याच्यामध्ये आपण टॉपिक कोणता बघणार आहोत, होल बेसिस सिस्टीम आणि शाफ्ट बेसिस सिस्टीम. आता तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल बोर्डवर. आता होल बेसिस सिस्टीम आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघणार आहोत. ही जी आहे ही काय आहे, होल बेसिस सिस्टीम. ओके, आता होल बेसिस सिस्टीम म्हणजे काय, तर एखाद्या इंडस्ट्रीत कोणती तरी एकच सिस्टीम असते, एक तर होल बेसिस सिस्टीम नाही तर शाफ्ट बेसिस सिस्टीम. मोस्टली होल बेसिस सिस्टीम ही इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाते. आता होल बेसिस सिस्टीम म्हणजे काय, तर होलची साईज ही कॉन्स्टंट ठेवली जाते आणि शाफ्टची साईज ॲज पर द नीड ऑफ फिट व्हॅरी केली जाते. आता होलची साईज कॉन्स्टंट ठेवली का जाते, तर होल जे असतात ते ड्रिलिंग ह्या प्रोसेसने होल पाडले जातात. ड्रिल तुम्ही बघितला असेल किंवा ड्रिलिंग ही प्रोसेस बघितली असेल. त्याच्यामध्ये ड्रिलिंग बीट असते, एक असा वर्टिकल ड्रिलिंग बीट मोस्टली लावलेली असते आणि त्याची साईज ही फिक्स असते. म्हणजे 20 mm ड्रिल बीट असेल, 24 mm ड्रिल बीट असेल, 26 mm ड्रिल बीट असेल, पण 25.5 mm ड्रिल बीट मिळत नाही तुम्हाला मोस्टली, बरोबर. म्हणून होल बेसिस सिस्टीम ही जास्त प्रेफर केली जाते ॲज कम्पेअर्ड टू शाफ्ट बेसिस सिस्टीम. आता होल बेसिस सिस्टीम म्हणजे काय, होलची साईज तीच ठेवायची. म्हणजे होलची साईज जी आपल्याला सुटेबल आहे, सपोज 20 mm डायमीटरचा होल ठेवला तर होलची साईज फिक्स ठेवायची आणि शाफ्ट व्हॅरी करायचा. शाफ्टची साईज काय करायची, चेंज करायची. म्हणजे तुम्हाला आता सपोज होलची साईज असेल 20 mm. ओके, आता आपण इकडे घेऊ, होलची साईज आहे सपोज 20 mm आणि तुम्हाला क्लिअरन्स फिट हवा असेल तर शाफ्टची साईज किती असणार आहे, 20 mm पेक्षा कमी, 20 पेक्षा थोडा कमी किंवा ॲज पर नीड. ओके, आता हा क्लिअरन्स फिट आहे. म्हणजे काय, शाफ्टची साईज ही होलच्या साईजपेक्षा कमी आहे. इकडे कोणता फिट होतो, क्लिअरन्स फिट होतो. ओके, आता एवढा क्लिअरन्स नसतो, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. जर शाफ्टची साईज, होलची साईज 20 mm असेल तर होलची साईज 90 पॉईंट समथिंग mm असू शकते. आता ट्रान्झिशन फिट म्हणजेच काय, एकतर जर लोअर लिमिट सिलेक्ट केलं तर क्लिअरन्स फिट होईल, अपर लिमिट सिलेक्ट केलं तर तुमचा कोणता होईल, इंटरफेरन्स फिट होईल. सो दोन्ही टाईप ऑफ फिट इकडे पॉसिबल आहे. मग त्या साईजमध्ये आता हा जो ग्रीन हे दाखवला आहे तो टॉलरन्स आहे, हा जो पूर्ण शेडने पार्ट दाखवला आहे तो टॉलरन्स आहे. हे मॅक्झिमम लिमिट आहे आणि हे मिनिमम लिमिट आहे. हे मिनिमम लिमिट, मॅक्झिमम लिमिट, मिनिमम लिमिट आणि मॅक्झिमम लिमिट. आता हा जो आहे होलचा मिनिमम लिमिट आहे आणि हा जो आहे होलचा मॅक्झिमम लिमिट आहे आणि हा टॉलरन्स झोन आहे त्याचा, बरोबर. आता जर तुम्हाला शाफ्ट, जर क्लिअरन्स टाईप ऑफ फिट असेल तर शाफ्ट हा ऑब्व्हियसली होलपेक्षा लहान असणार आहे. ट्रान्झिशन फिट असेल तर अशी कंडिशन असणार आहे, म्हणजे शाफ्ट आणि होल हे ऑलमोस्ट सेम साईजचेच असणार आहेत, पण डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ फिट. आणि इंटरक्लिअरन्स फिट जर हवा असेल तर शाफ्टची साईज ही होलपेक्षा थोडी जास्त असणार आहे. इकडे सुद्धा शाफ्ट खूप जास्त मोठा दाखवला आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तो एवढा मोठा नसणार आहे. हा थोडासा जास्त होलपेक्षा, शाफ्ट हा किंवा मायक्रॉनमध्ये जास्त असणार आहे तो. म्हणजे जर हा जर 20 असेल तर हा जास्तीत जास्त 20.01 mm वगैरे असा असू शकेल. 20.01, 20.02, 0.1, 0.2 mm चा डिफरन्स असू शकतो. एवढा मोठा शाफ्ट मात्र जे इंटरफिअरन्स फिट आहे त्याच्यामध्ये नसतो. सो होल बेसिस सिस्टीममध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, होलची साईज कॉन्स्टंट ठेवली जाते आणि ज्या टाईपचा फिट तुम्हाला हवा आहे तसा शाफ्ट हा निवडला जातो. शाफ्टची साईज ही व्हॅरी केली जाते अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ फिट रिक्वायर्ड. अँड होल बेसिस सिस्टीम इज ॲक्च्युअली it is widely used in industry as compared to shaft basis system, as it is very easy to manufacture shafts of different size. शाफ्ट जे असतात ते कोणत्याही साईजचे आपण बनवू शकतो, पण होल आपण एका स्पेसिफिक डायमीटरचे बनवू शकत नाही. त्यामुळे होलची साईज ही व्हॅरी आपण करणं जरा टफ असतं, म्हणून होलची साईज ही कॉन्स्टंट ठेवली जाते. शाफ्ट आपण किती साईजचा बनवू शकतो. ओके, सो हे होतं
होल बेसिस सिस्टीमबद्दल. ओके, आता आपण बघणार आहोत, आपण होल बेसिस सिस्टीम बघितलेली आहे. आता ही आहे शाफ्ट बेसिस सिस्टीम. ओके, आता आय होप तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. आता शाफ्ट बेसिस सिस्टीममध्ये जे आहेत 3 होल दाखवलेले आहेत बघा, होल 1, होल 2 आणि होल 3. आता होल 1 जो आहे हा शाफ्ट आहे, म्हणजे शाफ्ट जो आहे तो कॉन्स्टंट ठेवला जाईल आणि ज्या टाईपचा फिट हवा आहे, जर क्लिअरन्स टाईपचा फिट हवा आहे तर होल हा मोठा वापरला जाईल. जर ट्रान्झिशन टाईपचा फिट हवा आहे तर अपर लिमिट लोअर लिमिट असे सिलेक्ट केली जातील की इंटरफिअरन्स फिट पण होऊ शकेल आणि क्लिअरन्स पण होऊ शकेल. आणि जर इंटरफिअरन्स फिटच हवा असेल तर होल हा छोटा ठेवला जाईल. बघा, हा होल आहे आणि हा शाफ्ट आहे, हे त्याचा मॅक्झिमम लिमिट, मिनिमम लिमिट आणि होलचं प्रत्येक वेळी बदलणार आहे. म्हणजे हे मिनिमम लिमिट, हे मॅक्झिमम लिमिट, हे मिनिमम लिमिट, हे मॅक्झिमम लिमिट, हे मिनिमम लिमिट, हे मॅक्झिमम लिमिट. सो इकडे काय होणार आहे, शाफ्ट साईज कॉन्स्टंट ठेवली जाते आणि होल साईज त्याच्यानुसार व्हॅरी केली जाते. पण हे जास्त करून वापरलं जात नाही का, कारण होलची साईज शाफ्टनुसार चेंज करणं हा खूप टफ एक जॉब आहे आणि ते ऑलमोस्ट इम्पॉसिबलसुद्धा आहे जर सायझेस ह्या नीट नसतील. कारण दरवेळी समजा तुम्हाला होल आणि शाफ्ट हे सेम साईजचे हवे आहेत, तुम्हाला इंटरफिअरन्स फिट हवा आहे किंवा तुम्हाला क्लिअरन्स फिट हवा आहे असं कन्सिडर करा. तर सपोज 25.75 mm चा हा होल आणि शाफ्ट आपल्याला बनवायचा आहे. तर 25.75 mm चा शाफ्ट तर लगेच बनून जाईल, पण त्या साईजचा होल बनवणं हे खूप कठीण आहे. 24 mm चा होल बनवू शकतो, 26 mm चा पण होल बनवू शकतो, पण 25.75 mm चा होल बनवणं खूप टफ आहे. त्यामुळे शाफ्ट बेसिस सिस्टीम ही कमी वापरली जाते ॲज कम्पेअर्ड टू होल बेसिस सिस्टीम, आणि होल बेसिस सिस्टीम ही प्रेफर केली जाते. होल बेसिस सिस्टीममध्ये होलची साईज कॉन्स्टंट ठेवली जाते, शाफ्ट बेसिस सिस्टीममध्ये शाफ्टची साईज ही कॉन्स्टंट ठेवली जाते. सो इकडे आपलं होल बेसिस सिस्टीम आणि शाफ्ट बेसिस सिस्टीम हा पॉईंट जो आहे तो कवर झाला.